जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना। जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना। उडलय 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 उडलय। किशोर कुमार भारतातले लेजेंडरी गायक, तसेच भारतीय संगीताचा कधीही न मावळणारा सूर्य. त्यांच्या आवाजाने अनेकांच्या भावना व्यक्त झाल्या, म्हणूनच त्यांना भारतीय संगीताचा आत्मा म्हटले गेले. किशोर कुमार सगळ्यांच्या गळ्यातले ताईत असले तरीही त्यांच्याबद्दलच्या अनेक गोष्टी अशा आहेत ज्या सगळ्यांनाच माहीत नाहीयेत. जगप्रसिद्ध गायक किशोर कुमार यांनी त्यांच्या घराबाहेर एक फलक लावले होते की किशोर कुमार से सावधान रहिए. त्यांचे असे अनेक मजेदार किस्से आणि त्यांच्याबद्दलच्या कमी माहीत असलेल्या व अज्ञात गोष्टींची माहिती घेणार आहोत. नमस्कार, मी हिमांशू आणि आपण पाहतात कलाकार दिनविशेष पावर्ड बाय GoPreg.com. किशोर कुमार यांचा जन्म 4 ऑगस्ट 1929 रोजी मध्य प्रदेशातील खांडवा जिल्ह्यात झाला. त्यांचे मोठे भाऊ अशोक कुमार यांनी त्यांना बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्यास मदत केली. त्यांना अभिनेता बनवायचे होते आणि किशोर गायक होण्यावर ठाम राहिले. त्यांनी बॉम्बे टॉकीज मध्ये कोरस गायक म्हणून आपली कारकीर्द सुरू केली आणि 1946 मध्ये आलेल्या शिकारी या चित्रपटातून चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. किशोर कुमार यांचे खरं नाव वेगळंच होतं. त्यांचं नाव होतं आभास गांगुली. तुम्हाला हे ऐकून कदाचित धक्काच बसेल की या लेजेंडरी गायकाने संगीताचं कोणतंही औपचारिक शिक्षण घेतलं नव्हतं.